नमस्कार. उजनी धरणाच्या 16 सप्टेंबर मंगळवार सकाळच्या अपडेटमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आपणास विनंती आहे, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातम्यांसाठी लाईक करा. सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्वात अगोदर उजनी धरणाच्या व इतर सर्वच इथून पुढच्या राजकीय घडामोडी व महत्त्वपूर्ण शेतीविषयक हवामानाचे अंदाज या सर्व घडामोडी आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. वीर धरणातून काल दुपारी 3:30 वाजता वाढवलेला विसर्ग कमी करायला सुरुवात करण्यात आली होती. 11,000च्या पुढे गेलेला विसर्ग तो 7,837 क्युसेक्स वीरमधून केला होता. रात्री 11 वाजता तो पुन्हा कमी करण्यात आला व 3200 क्युसेक नीरा नदीपात्रामध्ये विसर्ग सध्या सुरू असल्याची अधिकृत माहिती नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून मिळाली असून आज सकाळी 6च्या उजनी अपडेटनुसार दौंडची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या सीनामाडा योजनेत उजनीतून 180 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. बोगद्यातून 600 क्युसेक, मेन कॅनॉल बोगद्यातून 200 क्युसेक्स, मेन कॅनॉल 600 क्युसेक्स. तर उजनी धरणाची आजची टक्केवारी 106.38% असून यातील एकूण पाणीसाठा 120.65 TMC झाला असून उपयुक्त पाणीसाठा 56.99 TMC झाला आहे. तर उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने काल सकाळपासून 1,00,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता व आवक 34,000च्या पुढे गेली होती. परंतु दौंडकडून येणारी आवक सध्या 45,543 क्युसेक्स इतकी झालेली आहे. आवक वाढलेली आहे. मात्र 1,00,000 क्युसेकचा जो विसर्ग होता तो थोडा कमी करून 80,000 क्युसेकचा करण्यात आलेला आहे. यात वीज निर्मितीचा 1,600 क्युसेक्स असा मिळून 81,600 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून थेट भीमा नदीपात्रामध्ये सोडला जात आहे. संगम येथे एकत्र विसर्गाची बेरीज जर केली तर वीरचा 3200 व हा 81,600 असा मिळून 84,800 क्युसेक्स संगम येथे एकत्र होत आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने केलेले आहे. पुढील ताज्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट.